नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नेटिजन्स फाउंडेशन अकॅडमी लातूर यामध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण सॉर्टिंग मटेरियल्स इंटू ग्रुप्स हा टॉपिक डिस्कस करत होतो आणि त्यामध्ये आपण खूप सारे गोष्टी पण बघितलेल्या आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट काय असतो, त्यानंतर मटेरियल काय असतो, एक शॉर्टमध्ये आपण त्याची समरी म्हणून आपण या ठिकाणी घेऊ. तर त्या अगोदर आपण काय बघितलेला होता कालच्या लेक्चरमध्ये? मी सांगितलेलं होतं मटेरियल काय असतो, मटेरियल्स कशाला म्हणायचं. मग त्यानंतर लगेच आपण बघितलेला होता की ऑब्जेक्ट काय असतो. ह्या दोघांमधला मी डिफरन्स सांगितलेला आहे की जेवढेही ऑब्जेक्ट आहेत की ऑल ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ मटेरियल, म्हणजे जेवढेही ऑब्जेक्ट आहेत ते मटेरियल पासून तयार झालेले आहेत. आपण असं बघितलेलं आहे, बरोबर. तर तुम्हाला फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या दोघांमधला डिफरन्स काय असेल, तर हे डिफरन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पलमध्ये आपण बघितला उदाहरणार्थ की चेअर आहे आणि ते चेअर जे आहे ते प्लॅस्टिक पासून बनवली जाते किंवा वूड पासून बनवली जाते किंवा आयर्न पासून बनवली जाते. म्हणजे सेम ऑब्जेक्ट, म्हणजे काय सांगतोय मी, सेम ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल. म्हणजे डिफरंट मटेरियल पासून एक ऑब्जेक्ट सुद्धा बनवला जातो, एक ऑब्जेक्ट बनवला जातो. जसे की पहा, आपण चेअरचाच उदाहरण घेतलं तर फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक आहे. तर तुम्ही सर्वांनी बघितलेले आहे प्लॅस्टिकचं पण खुर्ची असते ना, त्याचबरोबर लोखंडाची पण असते किंवा वूड पासून बनवलेली पण असते. जो वूड आहे, प्लॅस्टिक आहे, ही काय आहेत? मटेरियल्स आहेत, मटेरियल आहे. वूड हा नॅचरल मटेरियल आहे जे नेचरमध्ये ऑब्टेन होतो. नॅचरल मीन्स द मटेरियल विच आर ऑब्टेन इन नेचर, दॅट इज नॅचरल, बरोबर ना. जो नेचर मधून आपल्याला मिळत असतो त्याला नॅचरल म्हणायचं. आणि त्यानंतर आपण प्लास्टिक बघितलेलं आहे, प्लास्टिकची पण खुर्ची असते. मग प्लास्टिक काय आहे? नॅचरल आहे का मॅनमेड आहे का सिंथेटिक आहे? ते लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलं. तर प्लास्टिक हे सिंथेटिक फायबर आहे, आपण त्याला मॅनमेड असं म्हणतो, बरोबर ना बेटा. सिंथेटिक थोडंफार तुम्हाला एक नवीन वर्ड आहे, पण लक्षात ठेवा सिंथेटिक इज ऑल्सो नोन ॲज मॅनमेड. मॅनमेडला सिंथेटिक फायबर सुद्धा म्हटलं जाते, मॅनमेड, आणि एक आर्टिफिशियल सुद्धा म्हटलं जात आहे. हे एकच आहे गोष्ट, सिंथेटिक, मॅनमेड किंवा आर्टिफिशियल, ही गोष्टी आपण बघितलेल्या आहे. मग सिंथेटिक म्हणजे काय? आपण नॅचरल तर मी सांगितलेलं आहे. मग सिंथेटिक म्हणजे जो मटेरियल आपण इंडस्ट्रीजमध्ये केमिकल्सचा यूज करून बनवलेलं जाते, पेट्रोकेमिकल्स असं म्हणून. डिफरंट केमिकल्सचा यूज करून जो मटेरियल बनवला जातो तो आहे मॅनमेड मटेरियल. कोण बनवतंय? आपण बनवतो, मॅन बनवतंय. मॅनमेड, आपण बनवलेला जो मटेरियल आहे तो मॅनमेड असणार आहे. मॅनमेड नावातच आहे ना बेटा, मॅनमेड, मॅन आपण, मेड मीन्स बनवणे. जो मॅन बनवलेला मटेरियल आहे त्याला मॅनमेड म्हणायचं, मॅनमेड मटेरियल. त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, नायलॉन आहे, टेरिलिन आहे, PVC आहे, पॉलीविनाइल क्लोराईड, हे पण आपण पाहणार आहोत. फायबर टू फॅब्रिकमध्ये सिंथेटिक फायबर हा कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये आपण सिंथेटिक फायबरमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार, बरोबर. मग थोडक्यात एक डेफिनेशन आपण जर सांगायची म्हणल्यास मॅनमेड मटेरियलची, तर आपण असं सांगता येईल, मॅनमेड मटेरियल विच आर प्रिपेअर्ड बाय इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्रीमध्ये बनवलं जातं, त्यांना मॅनमेड म्हणायचं, बरोबर. मग त्यानंतर आपण बघितलेलं आहे मॅटर, बरोबर ना बेटा. मॅटर बघितलेलं आहे आणि मॅटर नंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन पण बघितलेलं आहे. कालचं सांगतोय, थोडं रिवाइज करत आहे मी. लास्ट लेक्चरमध्ये आपण एवढी डिस्कस केलेलं आहे आणि मला वाटतंय की तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात
आपण फर्स्ट लेक्चरमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते तुमच्या नोटबुकवर असेल आणि ते असेल तर तुम्हाला हे सर्व गोष्टी कळणार आहेत बरोबर. तर क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये आपण काय केला, मॅटर्स आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये जेवढेही मॅटर आहे ते फक्त आणि फक्त 3 स्टेटमध्ये, कोणते स्टेट, 3 फिजिकल स्टेट, 3 फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात आणि ते 3 फिजिकल स्टेट आहेत सॉलिड, लिक्विड अँड गॅस. परत एकदा, सॉलिड, लिक्विड अँड गॅस इज द फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. मॅटरचे 3 फिजिकल स्टेट. तसे जनरली मॅटरचे 5 फिजिकल स्टेट आहेत. देर आर 5 फिजिकल स्टेट, बट ऑल मॅटर एक्झिस्ट ओनली 3 फिजिकल स्टेट, त्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर क्लास 6 मध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड, गॅस पाहणार आहोत. मग त्यानंतर आपण लगेच बघितलेला होता केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन जो आहे तो क्लास 7 मध्ये आपण पाहू, पण त्याच्यामधलं पण थोडंफार आपण पाहणार आहोत या ठिकाणी. पण केमिकल क्लासिफिकेशन मध्ये प्युअर सबस्टन्स अँड इम्प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट्स अँड कंपाऊंड तुमच्याकडे आहे बेटा, तुम्ही फक्त पहा ना, त्या ठिकाणी टिक करा. तुम्ही जे दिलेलं आहे त्या ठिकाणी पहा तुम्ही काय लिहिलेलं आहे. केमिकल क्लासिफिकेशन क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स, प्युअर सबस्टन्स अँड इम्प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये पहा बरं का, मी काय दिलेलं आहे, एलिमेंट्स दिलेला आहे, त्यानंतर कंपाऊंड दिलेला आहे, दिसायले ना. तर एलिमेंट्स अँड कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स. हे दोन्ही काय आहेत बेटा, प्युअर सबस्टन्स आहे. तर तुम्ही क्लास 6 मध्ये आहात, तर मला अगोदर असं सांगावं असं वाटतंय की बेटा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे एलिमेंट्स काय असतात. तुम्ही एलिमेंट्स सांगायलो, एलिमेंट्स हे प्युअर सबस्टन्स असतात, आम्हाला एलिमेंट्सच माहिती नाही, मग एलिमेंट्स काय असतं सांगा. मग मी सांगणार आहे तुम्हाला, पहा बेटा. मग एलिमेंट्स जो आहे तो प्युअर सबस्टन्स असतो. मग त्यावरून आपण डेफिनेशन जर सांगायची म्हटल्यास तर एलिमेंट्स इज अ प्युअर सबस्टन्स. परत एकदा सांगतोय, एलिमेंट्स इज अ प्युअर सबस्टन्स. दे कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन या ब्रेक डाऊन इन एनी फिजिकल और केमिकल प्रोसेस. म्हणजे एलिमेंट्स हा एक प्युअर सबस्टन्स असतो आणि तो प्युअर सबस्टन्स असल्यामुळं त्याला आपण फिजिकल प्रोसेस किंवा केमिकल प्रोसेसचा यूज करून त्याला ब्रेकडाऊन नाही करू शकत. ही डेफिनेशन झाली. पण एलिमेंट्स कोणकोणते आहेत बरोबर. तर त्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे ते एलिमेंट्स मी सांगणार आहे. जसे की फॉर एक्झाम्पल एअर आहे, हवा. सगळीकडेच असते हवा, तुम्हाला पण माहिती आहे, तुमच्याजवळ पण आहे, आता माझ्याकडे पण आहे. म्हणजे एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. खूप सारे, एवढ्या गॅसेसचं मिक्सचर असते एअर बरोबर. एवढे खूप सारे गॅसेस त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, कार्बन डायऑक्साईड असते अँड सम इनर्ट गॅसेस ऑल्सो प्रेझेंट इन इट. त्यामध्ये काही इनर्ट गॅसेस सुद्धा प्रेझेंट असतात. पण आता मला या ठिकाणी जे सांगायचं आहे ते म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे काय आहे बेटा, एलिमेंट्स आहेत. त्याचबरोबर आता आपण जे घरी राहतो त्या ठिकाणी पाहतो, लोखंड तुम्हाला माहिती आहे, आपण त्याला इंग्लिश आपण काय म्हणतो बेटा, आयर्न असं म्हणतो, IRON, आयर्न. हा पण एक एलिमेंट्स आहे. हा काय आहे बेटा, एक एलिमेंट्स आहे. त्याचबरोबर सिल्वर माहिती आहे, सिल्वर. त्याच्यानंतर तुम्हाला गोल्ड पण माहिती आहे. हे सगळे काय आहेत, एलिमेंट्स आहेत. काय आहेत हे, एलिमेंट्स आहेत. आणि खूप सारे एलिमेंट्स हे अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला मिळतात.
म्हणजे सम एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड इन अर्थ क्रस्टमध्ये, जसे की आयर्न आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, दोज एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड इन अर्थ क्रस्टमध्ये ऑब्टेन होतात. तर हे गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत पुढं. तर पहा बेटा, आजचं लेक्चर आपण चालू करू. तर त्याच्यामध्ये जो आज जे पाहणार आहोत हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आज आपण पाहणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. काय पाहणार आहोत? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, बरोबर. त्याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज आहे सॉलिडची. फर्स्ट, ऑल सॉलिड्स मॅटर हॅव, असं म्हणे ना. ऑल सॉलिड मॅटर हॅव मास, बरोबर. फर्स्ट प्रॉपर्टीज आहे ऑल सॉलिड्स मॅटर हॅव मास. जेवढेही सॉलिड मॅटर्स आहेत त्यांना मास असतोच. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे डस्टर आहे. कोणत्या स्टेटमध्ये आहे रे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. आणि तो सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि त्याला थोडंफार मास सुद्धा आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे जे आता लिहित आहात तुम्ही, आणि तुमच्याकडे पॅड आहे, तो पण सॉलिड आहे. मग पहा बरं का त्याला मास आहे का? आहे. आणि खूप सारे असे मॅटर आहेत की जे सॉलिड मॅटर आहे की त्यांना मास असतोच, बरोबर. म्हणून तरी आपण फर्स्ट प्रॉपर्टीज काय लिहिलेली आहे? ऑल सॉलिड्स मॅटर हॅव मास, बरोबर. नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे ऑल सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप. ऑल सॉलिड्स हॅव definite definite shape. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांना काय असतो बेटा? एक डेफिनेट शेप असतो. त्यांना एक डेफिनेट शेप, जसं की स्टोन आहे किंवा आईस क्यूब आहे, मग त्यांना एक डेफिनेट शेप असतो, वेगवेगळा शेप असतो ना. म्हणजे जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांना एक डेफिनेट शेप असतो, बरोबर. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टीज आहे ऑल सॉलिड्स मॅटर हॅव लिहा किंवा डायरेक्ट लिहा. ऑल सॉलिड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्याला एक डेफिनेट व्हॉल्यूम असते, आकार असतो. व्हॉल्यूम मीन्स आकार. ऑल सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल, थर्ड, हे तर कळाले ना तुम्हाला. ऑल सॉलिड्स हॅव मास, ऑल सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप. थर्ड, ऑल सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पहा बेटा, जसे की माझ्याकडे एक ग्लास आहे, बरोबर. आणि त्या ग्लासमध्ये मी काय केलेलं आहे? वॉटर फिल केलेला आहे. काय केलं? वॉटर फिल केला ना. हा ग्लास आहे आणि हा वॉटर आहे, H2O, वॉटर. मग त्यानंतर माझ्याकडे स्टोन आहे. काय? हा स्टोन आहे. मग ते स्टोन मी हातात उचलला, समजा. अरे इमॅजिन करा भाई, हे मी हातात घेतला. मग घेऊन काय केलं मी? ह्या वॉटरमध्ये त्याला टाकलेला आहे. हा स्टोन घेतला हातात आला. मग मी काय केलं बेटा? या वॉटरमध्ये त्या स्टोन सोडून दिलेला आहे, बरोबर. आणि हा जो ग्लास आहे यामध्ये आपण काय केलं? कम्प्लीट वॉटर फिल केलेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ऑब्झर्व करा, मग काय होईल बेटा? व्हॉट हॅपन? या ठिकाणी काय होईल? ऑब्विसली ह्याच्यामधला जो वॉटर आहे तो बाहेर येईल का नाही? बाहेर येईल. असं का होतंय मग? याचा अर्थ आपण जे टाकलेला सॉलिड सबस्टन्स आहे त्या सॉलिड सबस्टन्सला एक डेफिनेट व्हॉल्यूम आहे.
आणि ती एक डेफिनेट व्हॉल्यूम असल्यामुळं वॉटरमध्ये आपण जे टाकलेलं आहे तो एवढी व्हॉल्यूम काय केलेला आहे बेटा, घेतलेला आहे. म्हणून तुमचा जो वॉटर आहे, आता वॉटरची जागा कोण घेतलेली आहे, हा स्टोन. म्हणून हा वॉटर काय बाहेर येणार आणि त्या वॉटरची जागा कोण घेतलेली आहे, मग तुमचा स्टोन घेतलेला आहे. समजलं बेटा. म्हणून ऑल सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. त्याला एक डेफिनेट व्हॉल्यूम असतोच, बरोबर. किंवा अजून एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर पहा, एक आपल्याकडे ग्लास आहे, कंटेनर आहे आणि त्यामध्ये आपण काय केला, एवढंच वॉटर आहे समजा, एवढा वॉटर आहे. मी काय केला, एक स्टोन, हा स्टोन आहे आणि तो स्टोन मी वॉटरमध्ये डीप केला. मग काय होईल बेटा, या ठिकाणी काय होतं, वॉटरमध्ये डीप केलेला आहे, काय केलेला आहे, स्टोन आपण टाकलेला आहे. मग काय होणार, ह्याची जी व्हॉल्यूम आहे वॉटरची ते काय होणार आहे बेटा, वाढणार आहे ना. ऑब्विसली वाढणार आहे का नाही बेटा, वाढेल ना. म्हणजे वॉटर वाढेल ना बेटा. असं का झालं हो, कारण की काही वॉटरची जी जागा होती, अगोदरची जी स्पेस होती, मग ती कोण घेतलेलं आहे, तुमचा स्टोन घेतलेला आहे. मग स्टोन वॉटरची जागा जे ऑक्युपाईज केला त्यामुळं काय झालेलं आहे बेटा, वॉटर थोडा वर आलेला दिसायलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी, बरोबर ना. याचा अर्थ सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. करेक्ट बेटा. हां, व्हेरी गुड. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टीज सॉलिड, ऑल सॉलिड हॅव ऑक्युपाय स्पेस. ऑल सॉलिड्स हॅव ऑक्युपाय स्पेस. म्हणजे याचा अर्थ जेवढेही सॉलिड आहे ते काय करतात, स्पेस ऑक्युपाय करतात. करेक्ट आहे. आपण उदाहरण घेऊ. हा डस्टर आहे, सॉलिड आहे आणि मी ह्या हातावर ह्याला ठेवलेला आहे, सॉलिड सबस्टन्स आहे. तो ठेवल्यानंतर काय झालं की एवढी जी स्पेस आहे तो काय केलेला आहे बेटा, हा ऑक्युपाय केलेला आहे. याचा अर्थ सॉलिड सबस्टन्स ऑक्युपाय स्पेस. जेवढेही सॉलिड सबस्टन्स असतात ते काय करतात बेटा, स्पेस ऑक्युपाय करतात, जागा व्यापतात, मराठीमध्ये असं सांगायचं म्हणलं, बरोबर ना. तेवढी जागा तो स्पेस ऑक्युपाय करतो. नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे सॉलिड, ऑल सॉलिड्स हॅव इनकम्प्रेसिबल. ऑल सॉलिड्स हॅव इनकम्प्रेसिबल. दिसायला ना बेटा, खाली लिहितो. ऑल सॉलिड्स हॅव incompressible. Incompressible. All solids have incompressible. They have rigid shape and have rigid shape. All solids have incompressible and have a rigid shape. Incompressible. Incompressible means what? आता पहा, माझ्याकडे एक सॉलिड सबस्टन्स आहे, पेन आहे आणि त्या पेनला मी कंप्रेस करू शकतो का, कंप्रेस आणि प्रेस करू शकतो का, असं करू शकणार नाही. हा सॉलिड आहे. याचा अर्थ जनरली जे सॉलिड सबस्टन्स असतात ते इनकम्प्रेसिबल असतात. जसं की स्टोन आहे, तुम्ही सांगा बरं का, स्टोनला कंप्रेस करून पहा, आहे का साईडला तुमच्या, पहा. म्हणजे सॉलिड सबस्टन्स हे इनकम्प्रेसिबल असतात. इनकम्प्रेसिबल म्हणतात ज्याला आपण कंप्रेस करू शकत नाही, बरोबर ना. कंप्रेस करू शकत नाही, इनकम्प्रेसिबल. कळलं ना बेटा. ऑल सॉलिड्स हॅव इनकम्प्रेसिबल. दे अँड हॅव रिजिड शेप. रिजिड म्हणजे खरपोड असलेला, जसं की स्टोन आहे, कसा असतो, एकदम सॉफ्ट असतो का नसतो, तो रिजिड असतो, रिजिड शेप. त्याच्यानंतर 6 प्रॉपर्टीज सॉलिड्स कॅन नॉट फ्लो. सॉलिड कॅन नॉट फ्लो, यानी की जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत ते फ्लो होत नाहीये, बरोबर. याचा अर्थ एखादा सॉलिड सबस्टन्स मी ठेवला
या ठिकाणी ठेवला, किंवा सॉलिड्स हॅव नॉट फ्लो असं चालतंय, किंवा हा ठेवलेला आहे. मग ठेवल्यानंतर पहा, काही वेळानंतर बघितल्यानंतर, आता एका ठिकाणी आपण ठेवला, हा डस्टर ठेवलेला आहे मी या ठिकाणी, काही वेळानंतर बघितल्यानंतर हा इथं जाईल का? नाही जाणार. कारण की जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत ते फ्लो होत नाहीये, बरोबर. कारण की त्यांचा असं का, मग त्यांचे जे इंटरमॉलिक्युलर पार्टिकल असतात, खूप महत्वाची गोष्ट सांगायला, आता हा सॉलिड एका लहान लहान पार्टिकल पासून तयार झालेला आहे, आणि तो जो लहान लहान पार्टिकल म्हणजे त्याच्या आतील जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा व्हेरी टाईटली पॅक असतो. म्हणजे सॉलिड सबस्टन्समध्ये जो इंटरमॉलिक्युलर म्हणजे त्याच्यामधील आतील त्याच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, म्हणजे ॲटम्सचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो एकदम टाईटली पॅक असतो, म्हणून ते कंप्रेस होत नाही. कळलं ना? परत एकदा सांगतोय. आता पहा, हा मॅटर एका लहान लहान पार्टिकल पासून तयार झालेला आहे आणि तो कंप्रेस होत नाही किंवा फ्लो होत नाही. याचा अर्थ हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, याच्यामधला जो ॲटम्सचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो खूप हार्ड असतो, टाईटली पॅक असतो, आणि टाईटली पॅक असल्यामुळं तो कंप्रेस होत नाही किंवा फ्लो होत नाही. बरोबर, समजले एवढी गोष्टी? चला, तर परत एकदा रिवाइज करू. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हे समजत नसेल तर बेटा थोडं बॅक घेऊन सुद्धा पाहू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून पहा, आणि हे प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहा, बरं का. नोट्स असेल तर खूप चांगली गोष्ट असते. परत एकदा रिवाइज करू. ऑल सॉलिड मॅटर्स हॅव मास. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांना मास असतो. ऑल सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांना डेफिनाइट शेप असतो. ऑल सॉलिड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. मी उदाहरण पण सांगितलेलं आहे. ऑल सॉलिड्स ऑक्युपाय स्पेस. जेवढेही सॉलिड सबस्टन्स आहेत ते काय करतात बेटा? स्पेस ऑक्युपाय करतात. ऑल सॉलिड्स हॅव इनकम्प्रेसिबल. दे कॅन नॉट बी कंप्रेस देम. आपण त्याला कंप्रेस नाही करू शकत. जसं की स्टोन आहे त्याला आपण कंप्रेस नाही करू शकत, इनकम्प्रेसिबल. जसं की बोर्ड आहे, हा सॉलिड आहे, त्याला मी कंप्रेस करू शकतो का रे? नाही करू शकत, इनकम्प्रेसिबल. सॉलिड्स कॅन नॉट फ्लो, म्हणजे सॉलिड सबस्टन्स फ्लो होत नाही. बरोबर. तर हे आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. बरोबर, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. चला नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हेडिंग टाका. चला टाका. काय टाकणार? प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. बरोबर. फर्स्ट तुम्ही हे खालचं लिहू नका. ऑल लिक्विड्स मॅटर्स हॅव मास. फर्स्ट आहे ऑल लिक्विड मॅटर हॅव मास. चला फर्स्ट पॉइंट टाका. ऑल लिक्विड मॅटर हॅव मास. ऑल लिक्विड मॅटर हॅव मास. ऑल लिक्विड मॅटर हॅज मास. असं करा, सॉरी. ऑल लिक्विड मॅटर हॅज मास. बरोबर. तर फॉर एक्झाम्पलमध्ये जेवढेही लिक्विड आहेत त्यांना मास असतो. फॉर एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे दोन पाणी बॉटल आहेत, आणि त्या बॉटलमध्ये एका बॉटलमध्ये मी काय केलेलं आहे, वॉटरला पूर्णपणे फिल केला, आणि एक एम्प्टी बॉटल आहे. याचा अर्थ तुम्हाला जर विचारला तर या दोघांपैकी मास कोणत्या बॉटलचा जास्त असेल बेटा, तर तुम्ही सांगू शकता की ज्या बॉटलमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्या बॉटलचा वेट किंवा मास जास्त असणार आहे. बरोबर बेटा. मग याचा अर्थ काय? वॉटरला मास असतो. करेक्ट ना? समजलं? ओके. ऑल लिक्विड ऑक्युपाय स्पेस. नेक्स्ट आहे, किंवा त्यावर आपण असं पाहू, ऑल लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. सेकंड आहे ऑल लिक्विड हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम.
definite all liquids have definite volume. तर लिक्विडला डेफिनेट व्हॉल्यूम असतो, बरोबर ना. जेवढेही लिक्विड आहेत त्यांना एक डेफिनेट व्हॉल्यूम असतो, आकार असतो. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे एक हे आहे, काय आहे, ग्लास आहे. त्याच्यामध्ये आपण काय केला, इथपर्यंत वॉटर फिल केलेला आहे, बरोबर ना. काय आहे, हा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर फिल केलेलं आहे. मग त्यामध्ये वॉटर फिल केला, इथपर्यंत आपलं वॉटर आहे. त्यानंतर आपण काय करू बेटा, परत त्यामध्ये वॉटर फिल करू. म्हणजे काय करायला मी परत आफ्टर ॲडेड H2O वॉटर, परत वॉटर ॲड केल्यानंतर ऑब्झर्व करा की हे जे व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम काय असेल बेटा, वाढलेला दिसेल. मग याचा अर्थ काय की वॉटर जे आपण नंतर ॲड केलेला आहे तो काय केलेला आहे, काय आहे बेटा, मग त्याचा काय असणार आहे, डेफिनेट व्हॉल्यूम आहे, बरोबर ना. म्हणजे जेवढेही लिक्विड आहे त्यांना एक डेफिनेट व्हॉल्यूम असतो, बरोबर. डेफिनेट काय असतो, व्हॉल्यूम असतो. ऑल लिक्विड नेक्स्ट all liquid have indefinite shape. All liquid have indefinite shape. काय सांगतोय, indefinite. All liquids have indefinite shape. म्हणजे जेवढेही लिक्विड आहेत त्यांना डेफिनेट शेप नसतो. All liquids have indefinite shape. Do not have definite shape, किंवा आपण असं लिहू, लिक्विड्स डू नॉट हॅव डेफिनेट शेप. काय लिहू आपण बेटा, तुम्हाला कळेल. लिक्विड्स डू नॉट हॅव, थर्ड वन असं लिहू म्हणजे तुम्हाला कळेल. त्यापेक्षा लिक्विड्स डू नॉट हॅव डेफिनेट shape. Liquid do not have definite shape. They take the shape of container in which they are kept. याचा अर्थ काय, लिक्विड्स डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. डू नॉट हॅव असं म्हणता येईल. याचा अर्थ जेवढेही लिक्विड आहेत त्यांना डेफिनाइट शेप नसतो. डू नॉट हॅव डेफिनाइट शेप, याचा अर्थ लिक्विडला डेफिनाइट शेप नसतो. मग काय असतो, दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर कीप्ड. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला हे समजून सांगेन. आता फॉर एक्झाम्पलमध्ये बेटा, फॉर एक्झाम्पलमध्ये ह्याचं सांगतोय मी, थर्ड वनचा एक्झाम्पल सांगतोय, थर्डचा एक्झाम्पल सांगतोय. फॉर एक्झाम्पलमध्ये, किंवा इकडे सांगेन, फॉर एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे दोन बॉटल आहेत, पाणी बॉटल. एक ओल्ड बॉटल आहे आणि एक खूप मॉडर्न बॉटल आहे. मॉडर्न कशी आहे, थोडं डिफरंट अशी बॉटल आहे. समजा ना, समजायला काय नीट करतो. टू बॉटल्स आहेत. काय आहे बेटा,
टू बॉटल, टू डिफरंट शेप बॉटल, आणि त्यामध्ये 1 लिटर वॉटर आहे माझ्याकडे. 1 लिटर काय आहे? वॉटर. 1 लिटर पाणी आहे. मग मी काय केला, आता ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो त्यांच्या शेपचा डिफरन्स आहे. दोन्हीही बॉटलच आहेत, पण त्यांचा शेप कसा आहे बेटा, दोघांचा पण डिफरन्स आहे. आणि माझ्याकडे 1 लिटर पाणी आहे, वॉटर आहे. मग मी काय केला, 1 लिटर पाणी ह्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला, आणि टाकल्यानंतर मी ऑब्झर्व केल्यानंतर मला असं दिसून आलं की हा जो शेप आहे या बॉटलचा तसाच शेप पाण्याचा शेप मला दिसत होता. याचा अर्थ जो कंटेनरचा शेप आहे, आपण या कंटेनरच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बेटा, फक्त बॉटल लिहिलेलं आहे, बरोबर ना. जो कंटेनरचा शेप आहे किंवा जो बॉटलचा शेप आहे तो तुमच्या वॉटरचा शेप दिसत आहे. परत मी काय केलं, यामधला वॉटर जो आहे ते काढून घेतला, आणि तो वॉटर काढून घेतल्यानंतर तो परत मी वॉटर या बॉटलमध्ये फिल केलेला आहे, टाकलेला आहे. मग या बॉटलमध्ये टाकून मी काय केलं, परत ह्याला ऑब्झर्व केला. मग मला असं दिसू लागलं की हा जो बॉटलचा शेप आहे तसाच शेप माझ्या वॉटरचा सुद्धा दिसत होता, पाण्याचा सुद्धा दिसत होता. मग यावरून मी रेफरन्स काढला की बाबा जो बॉटल आहे त्या बॉटलचा जो शेप आहे तोच शेप माझ्या वॉटरचा सुद्धा दिसत आहे. याचा अर्थ की वॉटरला डेफिनाइट शेप नसतो. वॉटर हा जशा साईजच्या किंवा जशा शेपच्या कंटेनर्समध्ये टाकला जातो, कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये टाकला जातो, तशा शेप त्याचा आपल्याला दिसून येते, बरोबर ना. म्हणजे त्याचा स्वतःचा असा डेफिनाइट शेप नसतो हे सांगायचे. वॉटर डू नॉट हॅव डेफिनाइट शेप, दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर कीप्ड. वॉटरला त्याचा स्वतःचा शेप नसतो, तो ज्या कंटेनरमध्ये आपण त्या वॉटरला टाकलेला आहे तसा शेप तो घेत असतो बेटा. व्हेरी गुड, समजलं ना बेटा. आणि समजत नसेल तर परत ऐका, एकदम व्यवस्थित सांगायला हे समजून जाईल तुम्हाला. व्हेरी गुड. तर नेक्स्ट पहा. नेक्स्ट liquids occupy space. Fourth, all liquid occupy its have space. all liquid occupy space. माझ्याकडे वॉटर आहे, पाणी आहे, आणि मी काय केलं, आता हा काय आहे बेटा, लँड समजा, आणि वॉटर मी याच्यावर टाकलेला आहे. तर तो काय करेल, वॉटर हा स्पेस ऑक्युपाय करेल ना, स्पेस ऑक्युपाय करेल. याचा अर्थ वॉटर हा काय करतो बेटा, स्पेस ऑक्युपाय करतो, बरोबर ना. जसं की सॉलिड आहे तो पण स्पेस ऑक्युपाय करतो, आणि लिक्विड सुद्धा स्पेस ऑक्युपाय करतो. व्हेरी गुड. नंतर liquid can compress to very small extent. Next, liquid can compress liquid can compress to a very small चला extent, very small extent. आणि लास्ट वन आहे लिक्विड कॅन फ्लो. तर फिफ्थ वाला पहा बेटा, लिक्विड कॅन कंप्रेस टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. याचा अर्थ जो लिक्विड आहे किंवा सॉलिड आहे तर सॉलिडला आपण कंप्रेस नाही करू शकत, बरोबर ना. सॉलिड हा इनकम्प्रेसिबल असतो, इनकम्प्रेसिबल. स्टोन हा इनकम्प्रेसिबल आहे. याचा अर्थ आपण स्टोनला कंप्रेस नाही करू शकत, पण वॉटर हा कंप्रेसिबल आहे, एक्स्टंटली कंप्रेसिबल. याचा अर्थ वॉटर हा तेवढा जास्त इनकम्प्रेसिबल पण नाहीये किंवा
तो एवढा जास्त कंप्रेसिबल सुद्धा नाही आहे. म्हणजे थोडंफार प्रमाणात आपण वॉटरला कंप्रेस करू शकतो. बरोबर ना, कंप्रेस करू शकतो. याचा अर्थ वॉटर इज एक्सटर्नली कंप्रेसिबल. देन नेक्स्ट वन, लिक्विड कॅन फ्लो. आता पहा मी काय केला बेटा, वॉटर घेतलेला आहे 6 मंथ सांगतोय आणि वॉटर आहे पाणी. मग पाणी हा लँड आहे आणि हे झुप 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 असं काय करायला मी पाणी टाकायला. मग पाणी टाकल्यानंतर आता वरून टाकायला तुम्ही मला सांगा वॉटर काय होणार बेटा, या ठिकाणी बसणार का, नाही मी याच ठिकाणी बसणार असं म्हणणार का हो, नाही. नाही मला आता पुढे जाऊ वाटत नाही, मी याच ठिकाणी बसणार असं म्हणणार का वॉटर, नाही. तो बसणार नाही एका ठिकाणी. मग काय करणार, तो फ्लो करणार, फ्लो होणार. बरोबर ना बेटा. आता पहा की मी वॉटरला खाली टाकलेला आहे, तो परत वर जाणार का हो, जाणार का, असं काही नाही जाणार. म्हणजे लिक्विड कॅन फ्लो हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे मी वरून पाणी टाकत आहे, तो खालीच येणार ना बेटा. म्हणजे लिक्विड फ्लो होत असतो हायर लेवल टू लोअर लेवल. लिक्विड कॅन फ्लो हायर लेवल टू लोअर लेवल. राईट, समजलं. याचा अर्थ जेवढेही लिक्विड आहेत ते फ्लो होतात आणि ते पण कसे, हायर लेवल टू लोअर लेवल. बरोबर, ओके. तर परत एकदा एका मिनिटात आपण सॉलिड आणि लिक्विडला काय करू, कम्पेअर करू आणि कम्पेअर करून थोडं समजून घेण्याचा अजून परत प्रयत्न करू बेटा. बरोबर. हां, तर ऑल लिक्विड्स मॅटर्स हॅव डेफिनाइट मास, सॉरी ऑल लिक्विड मॅटर हॅज मास. सॉलिड तुम्ही सांगा, चला सॉलिडला पण डेफिनाइट, सॉलिड मॅटर्स हॅव मास, करेक्ट आहे. लिक्विड हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम, डेफिनाइट व्हॉल्यूम असते का सॉलिडला, यस. लिक्विड डू नॉट हॅव डेफिनाइट शेप, दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर कीप्ड. आता हा महत्वाचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की लिक्विडला डेफिनाइट शेप नसतो. काय बेटा, डेफिनाइट शेप नसतो. पण सॉलिडला डेफिनाइट शेप असतो. बरोबर ना. सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप, पण लिक्विडला डेफिनाइट शेप काय नसतो, डेफिनाइट शेप नसतो बेटा, नसतो ना. तो जो कंटेनरचा शेप आहे तसा शेप तो घेत असतो. नेक्स्ट वन, ऑल लिक्विड्स ऑक्युपाय स्पेस. जेवढेही लिक्विड आहेत ते काय करतात, स्पेस ऑक्युपाय करतात. तसेच आपले जे सॉलिड सबस्टन्स आहेत ते पण काय करतात बेटा, स्पेस ऑक्युपाय करतात. कम्पेअर करायला. त्यानंतर लिक्विड कॅन कंप्रेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. लिक्विडला आपण थोडंफार कंप्रेस करू शकतो, पण सॉलिडला आपण कंप्रेस करू शकत नाही. बरोबर ना. लिक्विड कॅन फ्लो, लिक्विड फ्लो होत असते हायर लेवल टू लोअर लेवल. लिक्विड्स कॅन फ्लो हायर लेवल टू लोअर लेवल, हायर लेवल टू लोअर लेवल. बरोबर ना. लिक्विड्स फ्लो होत असते हायर लेवल टू लोअर लेवल, बट सॉलिड्स कॅनॉट फ्लो. सॉलिड्स फ्लो होत नाही, ज्या ठिकाणी टाकलं त्या ठिकाणी बसेल. सॉलिड्स फ्लो होत नाहीये. बरोबर ना बेटा. तर या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बरोबर, तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. बरोबर. ऑल गॅसेस मॅटर हॅव मास. फर्स्ट प्रॉपर्टीज आहे ऑल गॅसेस मॅटर हॅव मास. जेवढेही गॅसेस मॅटर आहेत त्यांना मास असतो असं नाही. मग तुम्ही म्हणसाल की सर
असं कसं की गॅसेसला मास असतो का? तर मी म्हणेन असतो. तर पहा बेटा, आपण एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, एक स्टिक घेतलेली आहे. हे स्टिक आहे, एक स्टिक आहे ही, आणि त्याला आपण एक बांधलेला आहे का रोप्सने. आणि माझ्याकडे दोन बलून्स आहेत, दोन बलून आहेत बरोबर. आणि त्या दोन बलूनला मी दोन बलून आहेत काय, 2 बलून आहेत माझ्याकडे. एका बलूनमध्ये मी काय केला, एअर फिल केलेली आहे. हा एअर फिल केली यामध्ये, या बलूनमध्ये काय केलेलं बेटा, एअर फिल केली. आणि तसाच दोन मी सिमिलर बलून घेतलेला होता बरं का, सारखेच दोन बलून आहेत. आणि तो एक बलूनला आपण काय केला, एअर फिल केलेला आहे आणि ह्याला इथं आपण बांधलेला आहे या स्टिकला. आणि दुसरा विदाऊट फिल, म्हणजे विदाऊट आपण त्याच्यामध्ये फिल न करता दुसरा बलून मी इथं बांधलेला आहे बरोबर. मग तुम्ही मला सांगा की या दोघांमधला कोणता खाली येईल आणि कोणता वर जाईल रे? ऑब्विसली हा येईल ना खाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय, बलून तर दोन्हीही सेमच आहे, सेम साईज आहे, कलर आहे, सगळं सेमच आहे त्या दोघांना. फक्त या दोघांमधला डिफरन्स काय आहे, तर एकामध्ये मी एअर फिल केलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये मी एअर फिल केलेली नाही. मग हा खाली येईल ना ऑब्विसली. याचा अर्थ एअरला काय असतो बेटा, मास असतो. तुम्ही करून पाहू शकता, मास असतो बरोबर. म्हणजे गॅसला काय असते, मास असतो. म्हणजे ऑल गॅसेस मॅटर हॅव मास. गॅसेसला काय असतो बेटा, मास असतो. व्हेरी गुड. किंवा गॅस सिलेंडर म्हणतो ना, मग गॅस सिलेंडर गॅस फिल केल्यानंतर उचलते का? उचलत नाही. मग गॅसला मास असतो का नाही? असं म्हणाल की सर ती गॅस असते पण त्याच्यामध्ये लिक्विड असतं. मग ते पुढे आपण हळूहळू शिकणार आहोत बरोबर ना. चला, ऑल गॅसेस मॅटर ऑक्युपाय स्पेस. सेकंड, ऑल गॅसेस मॅटर ऑक्युपाय स्पेस. ऑल गॅसेस मॅटर ऑक्युपाय स्पेस. मग गॅसेस जे आहेत, गॅसेस मॅटर आहेत, ते स्पेस ऑक्युपाय करतात का? करतात बरोबर आहे. जसे की एक बलूनचंच आपण उदाहरण घेऊ का. एक बलून आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, एअर फिल केला. काय केलेलं आहे, एअर फिल केलेलं आहे. मग तो काय करेल, काय करायला रे, आपण एअर असं एक बलून घेतला, आपण एअर फिल करायला. मग त्याची जी स्पेस आहे तो काय करणार बेटा, ऑक्युपाय करणार. आणि मी किती पण फू फू करायलो मग ते काय फुटून जाईल ना. जेवढी स्पेस ऑक्युपाय करणार आहे तेवढीच तो ऑक्युपाय करणार ना. याचा अर्थ जेवढेही मॅटर आहेत, गॅसेस मॅटर आहेत, ते स्पेस ऑक्युपाय करतात. आत्ताच मी सांगितलं, एअर ऑक्युपाय करते ना, बलून मध्ये आपण एअर भरले तो ऑक्युपाय करतो बरोबर आहे. करेक्ट. समजलं नाही? हां. Gases do not have definite shape. Gases do not have definite shape. Gases do not have definite shape. They take the shape of container. They take the shape of container. They take the container in which they are kept. In which they are kept. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? Gases do not have definite shape. Liquids do not have definite shape. आपण बघितलेलं आहे, बघितले ना बेटा. मग परत मी लिहिलेलं आहे गॅसेस डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. याचा अर्थ गॅसेसला सुद्धा डू नॉट हॅव म्हणता येईल, डेफिनाइट शेप नसतो.
डू नॉट हॅव डेफिनेट शेप. मग त्याचा शेप कसा असतो? मग दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर कीप्ड. जो वेगवेगळ्या कंटेनर्स मध्ये ज्यावेळेस आपण त्याला फिल करू तसा तो शेप घेत असतो. बरोबर. किंवा हा जो गॅसेस आहे की जसं की पहा बेटा, आता पहा की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे वेगवेगळे बलून्स आहेत, डिफरंट साईजचे बलून्स आहेत. आपण लिक्विड वेगवेगळ्या साईजचे बलून्स आहेत आणि त्यांचा शेप पण वेगळा आहे. त्यामध्ये आपण काय केला, एअर फिल केलेला आहे. मग काय होणार, त्या बलूनचा जसा शेप आहे तसाच शेप तुमचा एअरचा असणार आहे. याचा अर्थ गॅसेस जो आहे तो कंटेनरचा जो शेप आहे तो शेप घेतो. कंटेनरचा शेप घेत असतो. बरोबर. पहा की गॅसेस डू नॉट हॅव डेफिनेट शेप, त्याचा स्वतःचा त्याच्याकडे काही शेप नसतो. आणि दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर कीप्ड. आपण ज्यामध्ये त्या गॅसेसला फिल करू तसा तो काय करत असतो बेटा, शेप घेत असतो. मग त्यानंतर गॅस कॅन बी कंप्रेस टू ग्रेट एक्सटेंट. नेक्स्ट वन, गॅस कॅन बी compressed. Gas can be compressed. Gas can be compressed to a great extent. Gas can be compressed to great extent. Gas can be compressed. Gas can be compressed गॅस कॅन बी कंप्रेस टू ग्रेट एक्सटेंट. तर गॅसेस जे आहे, गॅस जो आहे तर गॅसेस काय बेटा, व्हेरी गुड कंप्रेसिबल आहे. गॅस कॅन बी कंप्रेसिबल, व्हेरी गुड कंप्रेसिबल, ग्रेट कंप्रेसिबल. तर कंप्रेसिबल मीन्स एखादा बलून आहे आणि त्यामध्ये मी काय केलं, गॅस काय केलं, एक बलून आहे माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये असा बलून पूर्ण फिल केलेला आहे. आणि फिल केल्यानंतर आता पहा की मी एका हॉलमध्ये आहे आणि हॉलमध्ये माझ्याकडे एक बलून आहे आणि त्या बलूनमध्ये मी एअर फिल केला आणि एअर फिल केल्यानंतर बलूनचा साईज खूप मोठा झालेला आहे. बरोबर. आणि बलूनची जेवढी काही शेप आहे तेवढी शेप तो ऑक्युपाय केलेला आहे एअर. मग नंतर काय केलं मी, एअरचा जो बलून आहे असं सोडून दिला. मग त्याच्यामधला गॅस काय होणार बेटा, फुर्र आपल्या पूर्ण क्लासमध्ये मिक्स होईल. याचा अर्थ गॅसेस आर एक्सटर्नली कंप्रेसिबल. याचा अर्थ जेवढा मी त्या बलूनमध्ये एअर ऑक्युपाय केलेला आहे तेवढाच बलून मी ज्यावेळेस सोडून दिलेला आहे तर पूर्ण तेवढाच गॅस जे आहे ते तुमचा पूर्ण हॉल ऑक्युपाय केलेला आहे. याचा अर्थ की गॅसेस आर ग्रेट एक्सटेंट कंप्रेसिबल, म्हणजे गॅसेस हा खूप जास्त कंप्रेसिबल असतात, खूप लवकर पसरत असतात. बरोबर ना, कंप्रेसिबल आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर त्यानंतर आपण असं सांगू, गॅस कॅन डिफ्यूज. गॅस कॅन डिफ्यूज. गॅसेस कॅन डिफ्यूज. गॅसेस कॅन डिफ्यूज. गॅसेस फ्लो इन ऑल डायरेक्शन. फ्लो इन ऑल डायरेक्शन. गॅस कॅन डिफ्यूज, फ्लो इन ऑल डायरेक्शन. आता डिफ्यूज मीन्स व्हॉट? तर डिफ्यूज मीन्स आताच मी सांगितलेलं बेटा की डिफ्यूज मीन्स एखादा बलून त्यामध्ये एअर भरू शकतो आपण. एखादा बलूनचा जेवढा शेप आहे तेवढी आपण एअर त्यामध्ये फिल करू शकतो. बरोबर ना. मग त्यानंतर तो जे बलून आहे आपण सोडून दिला कशामध्ये, हॉलमध्ये. मग काय होणार, जेवढा आपण एअर फिल केलेला आहे तेवढाच एअर पूर्ण आपल्या अख्ख्या क्लासमध्ये कंप्रेस होईल किंवा फ्लो होईल इन ऑल डायरेक्शन. तो काही डायरेक्शन पाहत नाही, इकडे जायचं का तिकडे असं काहीच नाही. तो कोणत्याही डायरेक्शनमध्ये किंवा ऑल डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतो. बरोबर ना बेटा. म्हणजेच त्याला डिफ्युजन असं म्हणतात. डिफ्युजन म्हणजे एखादा एअरमध्ये भरला, मग फू फू असं आपण हवा भरलेली आहे
एअरमध्ये भरला, बलून आहे, मग त्याला सोडून दिला, मग बर्र आपल्या पूर्ण एअरमध्ये, पूर्ण हॉलमध्ये तो काय होणार बेटा, डिफ्यूज होणार. त्याला डिफ्युजन असं म्हणतात, डिफ्युजन. किंवा आपल्या गाडीचा ट्यूब आहे, पहा गाडीचा जे ट्यूब असतो, मग काय झालं, आपण गाडीमध्ये ते एअर आपण भरायलो, हवा मारतो ना, भरलेले आहे, मग त्याला एक मोठा असा होल पडलेला आहे, मग काय होणार, पूर्ण एअर तुमची काय होणार, डिफ्यूज होत आहे. त्याला डिफ्युजन असं म्हणतात, बरोबर ना. एक ट्यूब आहे, परत एकदा सांगतोय, आणि त्यामध्ये आपण एअर फिल केली, म्हणजे हवा मारतो ना, मग एअर फिल केलेली आहे. मग एअर फिल केल्यानंतर आपण काय केलं, त्याचं काय झालेलं आहे की खूप मोठा एक निडल आहे, त्याच्यामध्ये आपण घुसवली, मग काय होणार बेटा, एअर फास्टमध्ये असं कंप्रेस होणार, पसरणार, फ्लो होणार, मग ती कोणती डायरेक्शन पाहणार नाही, म्हणजे ऑल डायरेक्शनमध्ये ती काय होणार आहे, फ्लो होणार आहे. आणि तो जो फास्ट अशी फ्लो होत आहे त्याला डिफ्यूज असं म्हणतात. कळलं ना बेटा, डिफ्युजन. फक्त एक गोष्टी, काही छोटे गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी नेहमी सांगतोय की आपण जे इथं लिहून दिलेलं आहे ते सर्व गोष्टी तुमच्या नोटबुकवर असल्या पाहिजे, आणि नोटबुकवर आल्यानंतरच तुम्हाला हे सगळे कळून जाईल. मग आता जे 6th आपले जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहेत, तर मला त्यांना असं सांगायचं आहे की बेटा, आता जी होमी भाबाची एक्झाम आहे क्लास 6 होमी भाबा असेल, किंवा त्यामध्ये NSO असेल, ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा सगळा सिलेबस आहे, बरोबर ना. जे होमी भाबा असेल किंवा NSO असेल, त्यामध्ये हा टॉपिक आहे, आणि यावरनं त्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग आपण सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण तर क्लास करतच आहोत, आणि त्याचबरोबर आजपासून आपण होमी भाबाची तयारी करत आहोत. होमी भाबाची एक्झाम पुढे ठेवून आपण अभ्यास करू, बरोबर ना. होमी भाबाची जी परीक्षा आहे त्यामध्ये आता मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन यावर कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर ना. आपण क्वेश्चन पण पाहू, खूप सारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात यावर. मग तुम्हाला कोणत्या, म्हणजे कशा पद्धतीने यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे सर्व गोष्टी मी सांगणारच आहे, बरोबर ना. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि क्लास 5मधून तुम्ही क्लास 6मध्ये आला आहात, मग सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना हे खूप हार्ड वाटेल, बरोबर ना. पण त्या लोकांनी काही विचार करण्याची तेवढी काही गरज नाही. कोणतीही गोष्ट एकदाच काही येत नसते, मग स्लोली तुम्हाला हे सर्व गोष्टी समजून जातील, बरोबर. तर अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया.